नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. तर त्यासाठी आधी 5 टिपके मांडायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या साईडला 4 टिपके व त्याच्यावरच्या साईडला 3 टिपके. आता त्याच्या 5 टिपक्यांच्या खाली 4 टिपके मांडायचे आहेत व त्याच्या खाली 3 टिपके. हे काढून झाल्याच्यानंतर मधला साईडचे 3-3 टिपके जोडून आपल्याला एकमेकास 3 रेघा या जोडून घ्यायच्या आहेत 3 टिपक्यांच्या. व त्यानंतर मधल्या साईडला आपल्याला आणखीन एक रेघ वाढवून त्यामध्ये आपल्याला गोल अशा पाकळी काढून घ्यायच्या आहेत. 6 पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग काढून घेऊया. तर अशा पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर बाहेरच्या साईडला आपल्याला एक रेघ काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रत्येक साईडला आपल्याला रेघा काढून घ्यायची आहे. जी खालची रेघ आहे त्यालाच पुढे आपल्याला रेघेला वाढवून घ्यायचं आहे थोडंसं. आणि त्याच्यानंतर जो टिपका आपला मोकळा दिसतोय त्या दिशेने आपल्याला एक पाकळी काढायची आहे कमळाची काढल्यासारखी व त्याला 2 पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला 3 पानं काढून घ्यायची आहेत. तुम्ही ह्याला बेलाचं पानही म्हणू शकता. खूपच सुरेख आणि सुंदर अशी 3 आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत व त्या पानाच्या मधून 2 शिरा काढायच्या आहेत. पहा, अशा पद्धतीने ही डिझाईन आता आपल्याला उरलेल्या 5ही रेघ्यांना काढून घ्यायची व खालच्या साईडला 2 त्या रेघेला चक्रा काढून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला ही जी डिझाईन आता काढून घ्यायची आहे. चला तर मग काढून घेऊयात प्रत्येक साईडला आता अशीच डिझाईन. डिझाईन काढून झाल्याच्यानंतर आपण या पाकळ्यांना पोपटी रंग असा देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर असा. चला तर मग देऊन घेऊयात. खूपच सुंदर आणि आखीव अशी आपली रांगोळी दिसत आहे. अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे. दिसायलाही सोपी, म्हणजे सुंदर आणि काढायला अगदी सोपी अशी रांगोळी आहे ही. तुम्ही नक्की तुमच्या दारासमोर काढा ही रांगोळी. खूपच सुरेख वाटेल. चला तर मग पटपट आपण काढून घेऊयात.
पोपटी रंग देऊन कंप्लीट होण्यास आलेला आहे. ज्या आपण 2 शिरा काढलेल्या आहेत त्याला आपण गुलाबी रंगाचे टिपके देऊयात व त्याला बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलाकार करून घेऊयात. चला तर मग करून घेऊयात. पहा अशा पद्धतीने त्याला पसरवून घ्यायचं आहे. आता प्रत्येक साईडला असेच करून घ्यायचं आहे. ते करून झाल्याच्यानंतर आता मधल्या साईडला जे आपल्या पाकळ्या आहेत आपण त्यांना चॉकलेटी रंग हा भरून घ्यायचा आहे. ह्या रांगोळ्या अशा कलरफुल सुंदर अशा काढल्यानंतर खूपच सुरेख वाटतं. त्याच्यामुळे फेस्टिवल रांगोळ्या ह्या ज्या असतात त्या कलरफुलच काढायच्या असतात नेहमी. रोज जरी आपण साधी रांगोळी काढली तरी पण आपण पिवळा टिपका देऊन त्याला पसरवून लाल टिपका देतो. पूर्णच आपण पांढरी रांगोळी कधीच ठेवत नाही, त्याला थोडंफार तरी कलर दिलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला हा मधलाही कलर पाकळ्यांचा देऊन खूपच सुंदररित्या पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली भेटतील व नवीन व्हिडिओज इझिली पाहता येतील. अशाच नेहमी कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर अंगणासमोर ह्या रांगोळ्यांनी घर आपलं असं सुंदर असं सजवत राहा. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी सुंदर अशा रांगोळ्या पाहत राहा. तर आता रेघेच्या खाली जे आपण चक्रा काढल्या 2 तिथे आपण निळा किंवा जांभळा रंग देऊन तो 2 टिपके प्रॉम्प्ट करूयात, म्हणजे आणखीन सुंदर असं दिसणार आहे. पहा अशा पद्धतीने. चला तर मग फटाफट देऊन घेऊयात. ते झाल्याच्यानंतर आता आपण ज्या मधल्या पाकळ्यांमध्ये रेघा आलेल्या आहेत त्याला आपण पांढरे टिपके देऊन पसरवून घेऊयात, म्हणजे आणखीन रांगोळी सुरेख आणि सुंदर अशी वाटेल. खूप कमीत कमी जागेमध्ये व वेळेमध्ये होणारी ही रांगोळी आहे. जरूर काढा तुम्ही तुमच्या दारासमोर एकदा तरी ही रांगोळी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. तर आपण आता 2 चक्रांच्या मध्येही पांढरा रंग देऊन टिपका देऊन तोही पसरवून घेतलेला आहे. अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आपली ही झटपट रांगोळी तयार झालेली आहे. तर आणखीन पण आपण जे काही रेघा काढलेल्या आहेत त्यालाही आपण गुलाबी रंग देऊन घेतो, म्हणजे त्याची आणखीन सुरेखता आपण वाढवत आहोत. थँक्यू सो मच.